माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि आपल्या या अलौकिक अशा अभंगामधून सर्व जगाला मोठ्या कौतुकाने सांगतात आज संसार सुफळ झाला. माय मध्ये धरली पण सांगतायत जगाला सुफळ झाला गे माये. काय असतं एखाद्या नवरा बायकोचा फार चांगला असतो, संसार चांगला असतो, सगळं गोड असतं आणि तिच्या मैत्रिणीला वाटतं हिचं असं माझं असं का. हिच्या संसाराची घडी बसलेली का आपली विस्कटलेली का. सध्या 5 वारीच्याच घडी विस्कटलेल्या असतात, पूर्वी 9 वारीच्या विस्कटलेल्या असायच्या. सध्या पॅन्टच्या बाबतीत घडी विस्कटण्याची प्रश्नच नाही आहे, पण धोत्राची घडी विस्कटत होती. माधवराव संसार स्वतंत्र झाल्यावर घडी विस्कटते होती. जीवन मोठा अवघड आहे. द्रष्टा पुरुष इंग्रजीमध्ये आपण म्हणतो सियर्स. सियर शब्दाचा अर्थ द्रष्टा, द्रष्टा शब्दाचा अर्थ ज्याने देव बघितला. ज्याने देव बघितला म्हणण्यापेक्षा ज्यांना देवाची प्रतीती आली, ज्यांना देवाची प्रचिती आली, ज्यांना देवाची अनुभूती आली असे जे संत ते ज्ञानोपाराय मोठा कौतुकाने सांगतात. सखे हे माय मराठवाड्यामध्ये शब्द फार मोठा गोड आहे. तुम्ही जाल मराठवाड्यामध्ये तर बघा. अगं माय तिथलं जरा भांड आणलं माय. अगं माय जरा भात आणलं माय. अगं माय तिखट आणलं. अगं माय चटणी आणलं. अगं माय पाणी आणलं. म्हणजे एक स्त्री किंवा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला जेव्हा सांगते तेव्हा तिला माय म्हणते. आणि माय म्हटल्याशिवाय नीट अर्थ काढायचा नाही. मैत्रीण निराळी आणि माय निराळी. अगं माय तसं ज्ञानोपाराय म्हणतायत आज संसार सुफळ झाला गे माय. तेव्हा असा हा उत्तुंग असा कार्यक्रम या उभयतांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. त्याच्या अनुषंगाने देवघर वगैरे ही सगळी मंडळी आणि त्यांनी हातभार लावून हा आजचा कार्यक्रम मोठा कौतुकाने येते. मी काही कीर्तन सांगण्याकरता आलो नाही. माझा आनंद मी भोगत असतो, पण तो आनंद भोगण्याकरता समोर कोणतरी लागतं. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नेली. अहो चंद्रकांतू द्रवता क्षीर होय तरी ते हातवटी चंद्रिकी आहे. म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नेली. आपला आनंद भोगण्याकरता सुद्धा एखाद्या बाईने सुंदर बटाटे वडे केले तरी खाणारा चांगला पाहिजे. आणि खाणारा चांगला असल्यानंतर तिला करायला सुद्धा उत्साह असतो. नाही तर ती म्हणते तुम्हाला बाहेरचा आवडतो तिकडचाच जाऊ नका. कारण किती जरी केले तरी तुम्हाला माझं बरं वाटत मोठी गंमत आहे ना जीवनामध्ये, नाही का. बऱ्याकरता करावं पण बरं वाटत नाही आणि ते बरं वाटून घ्यावं आणि तो संसार सुखाचा म्हणावा. काय मजा आहे नाही का. संसार शब्दाचा अर्थ फार व्यापक आहे बरं का. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा संसार शब्दाची व्याख्या करतात प्रत्येकाची संसाराची व्याख्या भिन्न आहे. संसार म्हणजे काय बायको 2 मुलं वाढत. मी गमतीने सांगत असतो प्रत्येकाची संसाराची कॅटेगरी प्रमाणे व्याख्या आहे. लहान मुलांचा संसार निराळा, लहान मुलींचा संसार निराळा, मोठ्यांचा संसार निराळा, बाईचा संसार निराळा. प्रत्येकाचं उत्तर भिन्न. काय लहान मुलं खेळत असतात, पूर्वीच्या काळी गोट्या खेळायचे नाही का. हो मग ते पाकिटे जमवायची सिगरेटची अशी बैलून असं ते मारायचे खेळायचे. मग ज्याच्याजवळ जास्ती गोट्या त्याचा तो संसार. मग तो विजारीमध्ये संसार साठवून ठेवायचा, मग कुठेतरी लपवून ठेवायचा. काय रे कसं काय तुझा 100 गोटी कमावली. काय आनंद.
आता बाहेर पडायला फुरसतच नाही, सगळं काय इकडे ते माऊस, हातामध्ये माऊस आहे. तो माऊस बघता बघता शरीराचा माऊस कमी होतं याची जाणीव सुद्धा नाही. म्हणून पेपरमध्ये देताय जास्ती त्याच्या समोर बसू नका, तो गणपती पुढे आहे तेच बरं आहे. माझं बोलणं कळलं का? ज्याच्यामध्ये ताकद आहे त्याचा तो वाहन आहे, बरोबर आहे. सामान्य माणसाची अवस्था मोठी बिकट आहे. गंमत विचार करा. काय संसार? गोट्या संसार, बॅट बॉल संसार. बॅट बॉल म्हटल्यानंतर मला आठवलं, आज इंडियाची मॅच चालू आहे आयर्लंड बरोबर. मला वाटलं आपलं कसं होणार. मला विचारलंय कसं काय होणार. म्हटलं काळजी करायची काही कारण नाही, हे ना ज्याच्या त्याचा गुत्ता निराळा, चिंता करायची कारण नाही. मला आठवलं माझं नाशिकचं कीर्तन, त्या दिवशी फायनल होती, पाकिस्तान आणि भारतात चालू होतं. मला नाशिककर म्हणाले, बाबा महाराज तुम्ही कीर्तनाला आज येऊ नका. म्हटलं अजिबात करणार नाही, तुम्ही ठरवलं येणार. तुम्ही तर येणार का नाही? आमचे साथीदार आम्ही जाऊन उभं राहिलो. मला म्हणले बाबा महाराज कीर्तनाला आलाय. म्हटलं तुम्हाला काय करायचं, माझा नेम करणार, मी जाणार. हे टाइम बदलणार नाही, टायमापेक्षा जास्त करणार नाही. आणि तुम्हाला गंमत सांगू, विणा घेऊन जेव्हा रामकृष्ण हरी सुरू झालं, 15-20 मिनिटात 10,000 माणसं आलं. मी काही माहिती सांगत नाही, माझी महतीच नाहीये. एक लक्षात ठेवा, ही हरिनामाची माहिती आहे. हे बघा, बाबा महाराजांची किंमत काय? रामकृष्ण हरी म्हणतो म्हणून, कीर्तन करतो म्हणून. माझं गाणं काय अशात आहे तरी माझ्या पटीने 1000 पटीने चांगलं आहे. बाबा महाराजांचं गाणं काय? पण त्यांनी कौतुकाने लेखक लिहावं की बाबा महाराजांचा काय रामकृष्ण आहे, काय सूर. मग हा जर सूर माझा असेल तर तो कुणाला बरा वाटणार नाही. या सुरामागे कोणीतरी अडणारा पांडुरंग. माझं बोलणं कळलं का? जे गेले पंडितजी, त्यांनी लेख लिहिलाय माझ्या मागच्या गौरवग्रंथावर. ते म्हणाले, संत वाणी ऐकण्यापूर्वी महाराजांच्या कीर्तनाला गेलो होतो. 2 कीर्तनाला माझ्या आल्या. आवडीने, प्रेमाने. मी कशा करता सांगतोय, बाबा महाराज सोडून द्या. शेवटी हरिकीर्तनच श्रेष्ठ आहे. भजन शब्दाचा अर्थ देवाला भजणं. मग ते गाण्याच्या माध्यमातून असू दे, सुरांच्या माध्यमातून असू दे, शब्दांच्या माध्यमातून असू दे, ते जेव्हा प्रगट होतात, पण ते इथून प्रगट झाले पाहिजे, इथून नाही. इथला शब्द साक्षी